प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा आपण या ठिकाणी जो संदेश दोन भागात आपण पाहिला त्याचा थर्ड पार्ट या ठिकाणी आपण कंटिन्यू करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 आठवड्यापासून जो संदेश आपण घेत आहोत तो संदेश पुन्हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कोणत्या संदर्भात संदेश आपण ऐकत होतो? दाविदाबद्दल. कोणाबद्दल? दाविदाबद्दल. का जसं प्रभूला आम्हाला एक घातक शस्त्र बनवायचं. काय बनवायचंय? घातक शस्त्र. बरोबर. आपला हा विषय होता की प्रभूला आम्हाला एक घातक शस्त्र बनवायचं आहे आणि म्हणून उदाहरण म्हणून आम्हासमोर कोण आहे? दावीद. कोण आहे? दावीद. उदाहरण म्हणून दावीद आम्हा समोर आहे आणि ज्या प्रकारे दाविदांनी गल्ल्यातला हरवलं त्याच प्रकारे आम्हालाही सैतानाला हरवायचं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे दाविदांनी काय घेतलं? 5 गुळगुळीत गोटे. काय घेतले? 5 गुळगुळीत गोटे. आणि ते आपल्याकडे त्यांनी ठेवले आणि त्याच्यापैकी एक उपयोगात आणला आणि गल्ल्याचा त्यांनी नाहीनाट केला. बरोबर. हे सर्व आपण पाहिलेलं आहे. पण पुन्हा एकदा आज सुरुवात करताना आपण ते वचन घेऊया. इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 आणि 11 वचन. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. शैतानाच्या कपटयुक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सामग्री कशावर घ्या? अंगावर घ्या. बरोबर. या विषयावर गेल्या 2 भागात आपण हा विषय पाहिलेला आहे का शस्त्र सामग्री आम्हाला अंगावर घ्यायची आहे. आणि कोण होतं आम्हासमोर उदाहरण? दावीद. कोण होता उदाहरण? दावीद. मी पुन्हा डीप मध्ये घेणार नाही, शॉर्ट मध्ये सांगल कारण पुढचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. दाविदांनी ओहळातून किती गोटे घेतले? 5. किती घेतले? 5. मग ते 5 कशाला दर्शवतात? 5 गुळगुळीत गोटे घेतले. बरोबर. ते 5 गोटे कशाला दर्शवतात? प्रार्थना, आराधना, वचन, उपवास, विश्वास. बरोबर. या 5 गोष्टी आपण पाहिल्या का या 5 गोष्टींना हे गोटे दर्शवत आहे. आणि म्हणून या 5 गोष्टी आम्हामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कोण? काय? प्रार्थना, आराधना, वचन, उपवास आणि विश्वास. या 5 गोष्टी आम्हामध्ये असणं गरजेचं आहे. मग पुढे आपण पाहिलं का दाविदांनी 5 गोटे उचलून कशामध्ये ठेवले? बटव्यात. कशात ठेवले? बटव्यात ठेवले. आणि त्याच्यापैकी किती उपयोगात आणला? एक. किती उपयोगात आणला? एक. टोटल किती घेतले? 5. उपयोगात किती आणले? 1. उरले किती? 4. बरोबर. या ठिकाणी 4 त्याच्याकडे उरलेले आहेत. आणि मी जे आत्म्याने मला प्रगट केलं ते तुम्हाला मी सांगितलं का त्यांनी एक दगड वापरला. किती वापरला? 1. पण त्या एका दगडात एकाची ताकद होती का? नव्हती. किती दगडाची ताकद होती? 4. बाकीच्या दगड किती मारला? 1. उरले किती होते? 4. बरोबर. एकूण दगड किती होते? 5. मारला किती? 1. एका दगडाची ताकद होती का एका दगडात 5 दगडाची ताकद होती? 5 दगडाची. समजते आता? चाललंय सगळं ट्रॅकवर का त्यांनी एक दगड मारला. किती दगड मारला? 1. 4 व्यर्थ घेतले नाही. त्या एका दगडामध्ये 4 दगडांची ताकद इन्व्हॉल्व होती म्हणून तो 1 नसून किती होते? 5. समजतंय? मग आपण पाहिलं का त्या 5 गोष्टी काय आहेत? प्रार्थना, आराधना, वचन, उपवास आणि विश्वास. या 5 आध्यात्मिक गोष्टी आम्हामध्ये आपण घेतल्या पाहिजे यासाठी का आम्ही जी प्रभूची सेवा करतो ती अधिक प्रभावी व्हावी आणि देवाचा अधिक गौरव आम्हामध्ये व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून या 5 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण पाहिलं का कशा प्रकारे या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. मी ऑलरेडी तो टॉपिक घेतलाय पण पुन्हा फिरून त्या विषयावर आपण येत आहोत का त्यांनी किती दगड मारला? 1. किती मारला? 1. पण त्याच्यामध्ये रिमेनिंग 4 दगडाची ताकद इन्व्हॉल्व होती. मग याचं प्रमाण तुम्हाला कळावं म्हणून या ठिकाणी काही उदाहरण मी तुमच्या समोर ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल का त्या एकामध्ये त्यांची ताकद इन्व्हॉल्व आहे. समजतं मला काय म्हणायचं? या ठिकाणी दगड किती मारला होता? 1. आणि मी तुम्हाला सांगतोय का आध्यात्मिकरित्या जे प्रभूने मला सांगितलंय का त्या एका दगडाची ताकद नव्हती तर 4 दगडांची जी त्याच्या बाटव्यात होते त्याची ताकद त्या एका दगडामध्ये होती आणि म्हणून त्याचा प्रभाव पडलेला आहे. मग किती लोकांचं मन सहमत होतोय का अंतकरण का बळा एकात हे इन्व्हॉल्व असू शकतं का? असं गणित आहे का स्पिरिच्युअली? समजतंय का? आपल्याकडे आन्सर पाहिजे. आपल्याकडे काय पाहिजे? आन्सर. आपण म्हणतोय की जसं सांगितलं आता हे तुम्हाला पटलं असेल का? ठीक आहे. एकात 4 आणि कुणी विचारलं कसं काय सांग बरं. मग आम्हाकडे काहीतरी पुरावा पाहिजे त्याला ती गोष्ट मांडण्याची किंवा त्याच्या समोर ते साध्य करण्याची. समजतंय? म्हणून हा विषय आपण डीप मध्ये घेऊ
कळणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलं तुम्ही इतरांना समजून सांगू शकता. आणि तर आपण काय म्हणू, नाही नाही ते तसंच आहे, वाद करू नको. तसं नाही, त्याचं प्रमाण पाहिजे. बरोबर. आणि म्हणून काही उदाहरण या बायबलमधले तुमच्या समोर मी ठेवल, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. पण जस्ट मी तुम्हाला बोलल, विचारल, आन्सर द्या. ठीक आहे. मग पुन्हा आपण स्टार्ट करणार आहोत. पण या ठिकाणी बोर्डच्या हेल्पनी हा टॉपिक मी तुम्हाला आता सांगणार आणि शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदाने किती दगड घेतले? 5. ओके, या कर 5. ओके. आणि कशात ठेवले ते? पाटव्यात. हा पाठवा आहे. हा काय? किती होते? 5. कशात ठेवले? पाटव्यात. ज्या त्याच्या समोर गाल्यात आला, त्याच्या समोर कोण आला? गाल्यात आला. किती दगड काढले? 1. ओके, या पिलिक दे 1. ओके, किती? 1. बरोबर. किती रिमेनिंग राहिले इथं? 4. ओके, -4 करा. ओके, 4. बरोबर. कारण या 5चा एक कुणी वापरला, 5 मधला कुणी एक वापरला? दावीदाने. उरले किती त्याच्याकडे? 4. बरोबर. पण या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो या ठिकाणी, का या एकामध्ये हा एक नसून या एकामध्ये 4ची ताकद इन्व्हॉल्व आहे. समजतंय? आमच्या समोर किती दगड दिसतोय? 1 दगड त्यांनी घेतला आणि एकच दगड मारला, असं बायबलमध्ये आपण वाचतो. पण आत्मिकरित्या, कशारित्या? आत्मिकरित्या तो एक दगड जरी आहे, पण त्या एका दगडात या 4 दगडांची पण ताकद समाविष्ट आहे. म्हणून या ठिकाणी 1 += समजतंय का? सिंपल आहे, पण पुढे इझी जाईल म्हणून मी सांगतो. ठीक आहे. घेतले होते 5, मारला 1. बायबल सांगतं का एक दगड त्यांनी मारला. पण आत्मिकरित्या तो एक दगड जरी होता, पण त्या एका दगडात उरलेल्या 4 दगडांची ताकद समाविष्ट होती. म्हणून 1 + 4 किती झाले? 5. बरोबर. म्हणजे एका दगडात 5 दगडाची ताकद त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता याचा पुरावा पाहिजे. काय पाहिजे? पुरावा पाहिजे. आता 1चा आत्मिक अर्थ. अच्छा, किती दगड मारला होता? 1. बरोबर. 1चा आत्मिक अर्थ. 1चा आत्मिक अर्थ पहा, बायबलमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. 7, 40, 666 याचे आत्मिक अर्थ आहेत. याचे आत्मिक अर्थ आहे. 5 त्याचाही आत्मिक अर्थ आहे. 5 कशा दर्शवतं? कृपेला. कशाला? कृपेला. दगड किती घेतले होते? 5. 5चा आत्मिक अर्थ काय होतो? कृपा. 5चा आत्मिक अर्थ काय होतो? कृपा. त्याचपैकी जसं 5चा अर्थ आहे, 7चा अर्थ आहे, 40चा अर्थ आहे, एकाचा पण अर्थ आहे. एक म्हणजे युनिटी. एक म्हणजे युनिटी किंवा एकता. समजतंय? एक म्हणजे युनिटी, एक म्हणजे एकता. म्हणून मी या ठिकाणी म्हटलो की त्यांनी जरी दगड 1 मारला होता, पण त्या एका दगडामध्ये 4 दगडाची युनिटी किंवा एकता होती. समजतंय का? त्याचं आम्हा समोर हे प्रमाण आहे. का दगड किती मारलाय? 1. पण 1चा अर्थ काय होतो? युनिटी. युनिटी म्हणजे कळतं ना? एकता. बरोबर. एकता म्हणजे काय? का त्याच्यामध्ये समाविष्ट आहे उरलेले बाटव्यात असणाऱ्या 4 दगडांची ताकद. समजतंय? मला सांगा, देव किती आपल्याला? 1. लिहून टाकीत. ओके. किती देव आहे आपल्याला? 1. किती देव आहे? 1. बरोबर. नक्की? कन्फर्म? देव किती आहेत? 1. ठीक आहे. पण तरी आपण म्हणतो पिता देव आहे का? पुत्र देव आहे का? आत्मा देव आहे का? पिता 1, पुत्र 1 आणि आत्मा 3. किती झाले? 3. नाही कळलं? पिता 1, पुत्र 1, आत्मा 1. किती झाले मिळून? 3. पण आपण म्हणतो देव किती आहेत? 1. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. मला सांगा, देव किती आहेत? 1. बरोबर. देव किती आहे? 1 आहे. आपण म्हणतो एक देव. बरोबर. त्याचपैकी आपण त्रैक्यात विश्वास ठेवतो. कशात? पिता, पुत्र. बरोबर. मग किती झाले? 1, 2, 3. मग आपण म्हणतो का 3 देव आहेत आम्हाला? किती म्हणतो? 1. कारण एक देव या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं का? अवघड गेलं? समजलं. समजतंय ना? एक कशाला दर्शवतं? एकताला. आलं लक्षात? आता आपण म्हणतो देव 1 आहे, पण कॉम्बिनेशन कितीच आहे? पिता, पुत्र. आपण म्हणतो का 3 देव? किती देव? 1.
आपण ट्रिनिटी इन वन मध्ये काउंट करतो. आणि म्हणून मी सांगितलं की त्यांनी एक दगड मारला पण एका दगडामध्ये 4 दगड इन्व्हॉल्व आहे. कारण एकचा अर्थ होतो कॉम्बिनेशन, एकचा अर्थ होतो एकता. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं दुसरं प्रमाण आपल्या समोर आहे. ते वचन समजावं म्हणून हे प्रमाण आम्हा समोर आहे. जर कोणी म्हणतं का नाही मला नाही वाटत, असं कसं काय होऊ शकतं? मग जर ते नाही होऊ शकत तर मग हे कसं काय होतंय? समजतंय का? ते जर नाही होऊ शकत तर मग हे पण होऊ शकत नाही. समजतंय? हे प्रमाण आम्हा समोर आहे. आलं लक्षात? सिंपल आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा हे 3 आहेत पण आपण एक देव म्हणून त्यांना काउंट करतो कारण हे 1-3चं कॉम्बिनेशन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? ओके. नाव नेक्स्ट पॉइंट, तो पॉइंट समजण्यासाठी नाव आपल्या प्रत्येकांकडे हे काय आहे? पवित्र शास्त्र आहे प्रत्येकांकडे. पण किती भाग आहे त्याच्यात? 2. बरोबर. जुना करार, नवीन करार, जुना करार, नवीन करार. बरोबर. मग आपण म्हणताना असं म्हणतो का जुना करार आणि नवीन करार माझकडे आण? नाही. समजतंय का? हे काय आहे? बायबल. पण याच्यात किती भाग आहेत? 2. कोणकोणते? जुना करार, नवीन करार. 2नी यांना विभागलं जातं, जुना आणि नवीन. पण म्हणताना आपण असं म्हणतो की जुना करार किंवा नवीन करार माझकडे घेऊन ये. म्हणताना असं शब्द वापरतो का आपण? आपण काय शब्द वापरतो? पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र. मग 1 का 2 आहेत? किती आहे? 1. पण हे कितीला रिप्रेझेंट करतं? 2ला. समजतंय का? मग आपण असं म्हणू का नाही पवित्र शास्त्र म्हणजे तू फक्त नवीन करारच बोलला? समजतंय का? ह्या ठिकाणी जुना करार नवीन करार हे एका बायबलमध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून त्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो. जसं आपण पवित्र शास्त्र म्हणतो याचा अर्थ इनडायरेक्टली दोन्ही जुना आणि नवीन करार त्यामध्ये समाविष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग 1 का 2 आहे? 1. पण कितीला रिप्रेझेंट करतं? 2ला. म्हणून हे 1 आहे पण हे 2चं कॉम्बिनेशन आहे. समजतंय? म्हणून 1 म्हणजे काय? युनिटी. 1 म्हणजे काय? एकता. समजतंय? हे पवित्र शास्त्र या दोघांना मिळून एक केलेलं आहे. म्हणजे या एकात दोन्ही पण शास्त्र कव्हर करत आहे. लक्षात? दाविदाचं जे प्रमाण जर पटत नसेल तर हे सेकंड उदाहरण आम्हा समोर आहे का त्या एका दगडामध्ये एकाची नाही पण 4ची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ओके. याला अजून डीप मध्ये करू आता थोड्या वेळासाठी. फॉर एक्झाम्पल नवीन करार. आता 2 भाग केले, जुना करार नवीन करार. या दोघांना मिळून काय झालं? पवित्र शास्त्र. बरोबर. पण आपण बघतो की आपल्याकडे नवीन करार पण अवेलेबल आहे. त्याला आपण काय म्हणतो? नवीन करार. म्हणताना काय म्हणतो आपण? नवीन करार. आता नवीन करार जो आहे ह्याला आपण काय शब्द दिलाय? नवीन करार. कारण देवाने नवीन करार स्थापित केला. बरोबर. मग ह्या ठिकाणी हा नवीन करार किती पुस्तकाचा समाविष्ट आहे? फक्त एका पुस्तकाला दर्शवतो का? एका पत्राला दर्शवतो का? नाही. हा नवीन करार 27 पुस्तकाचं कॉम्बिनेशन आहे. नाही समजत? या नवीन करारामध्ये 4 शुभवर्तमान. किती? 4 शुभवर्तमान. 1 प्रेषितांचं कृत्य आणि 1 प्रगटीकरण. किती झाले? 4 शुभवर्तमान, 1 प्रेषितांचे कृत्य. किती झाले? 5. आणि 1 प्रगटीकरण. उरले किती? 21 काय आहेत? पत्र. समजते का? सिंपल गणित आहे. 4 शुभवर्तमान, प्रेषितांचे कृत्य म्हणजे एक प्रकारचं हिस्ट्रीचं बुक आहे ते शिष्यांचं आणि 1 प्रगटीकरणाचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे. 4 प्लस प्रेषितांचे कृत्य 5 आणि प्रगटीकरण 6. उरले किती? 21. झाले का? 21 आणि 6 27. आपण म्हणतो का शुभवर्तमानचं पुस्तक आणा? नाही. आपण म्हणतो का पत्राचं पुस्तक आणा? नाही. आपण म्हणतो का प्रगटीकरणाचं पुस्तक आणा? नाही. आपण काय म्हणतो? काय आणा? नवीन करार. कारण हे नवीन करार 27 पुस्तकाचं कॉम्बिनेशन आहे. समजतंय का? हे 1 आहे पण या एकामध्ये 27 गोष्टी इन्व्हॉल्व आहे. किती दिसतंय तुम्हाला? नवीन करार म्हणजे 1 पण हे 1 नसून याच्यामध्ये 27 गोष्टी इन्व्हॉल्व आहे. समजतंय का? ह्या प्रमाणावरही तुम्ही
तो सिद्धांत सिद्ध करू शकता का त्या एकात एक नसून चार दगडाची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना? पडतंय का या ठिकाणी? सेम जुना करार हे आपण कट करून जुना करार शब्द वापरू शकतो. जुना करार किती पुस्तकाचा आहे? किती? 39. मग आपण म्हणतो का फक्त रूथचं पुस्तक घेऊन या, फक्त दाविदाचं पुस्तक घेऊन या, नाही. फक्त मोशेचं पुस्तक घेऊन या, नाही. आपण म्हणतो जुना करार आणा. जुना करार आला म्हणजे दाविदही आला, मोशेही आला, अब्रामही आला, सर्व आला. समजतंय? शब्द एक वापरतो पण एका शब्दात 39 पुस्तक इन्व्हॉल्व आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हे सर्व एक्झाम्पल्स मी तुम्हाला यासाठी सांगतोय का तुम्हाला इतरांना ते कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि प्रथम त्यांना सांगण्या अगोदर तुमच्या हृदयाला पटलं पाहिजे. हे जे सांगतात त्याच्यात तथ्य आहे, कारण याला वचनाचा बॅकिंग किंवा पुरावा मी तुमच्या समोर मांडत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. आता इस्रायल याला आपण किती मोजतो? किती राष्ट्र आहेत? एक. पण एक राष्ट्र किती कुळाने बनलंय? 12. कितीने बनलंय? 12. पण आपण म्हणतो का 12 कुळ? नाही. आपण काय म्हणतो? एक. इस्रायल. बरोबर. 12 कुळलाच काय नाव आहे? इस्रायल. त्याला एक काउंट करतो आपण. 1 12ला दर्शवतं आणि 12 1ला दर्शवतात. समजतंय का? अवघड चालले पॉइंट्स? समजतंय ना? आजच्या इस्रायल राष्ट्रात किती कुळ आहेत? 12. पण आपण 12 कुळ म्हणतो का? नाही. आपण म्हणतो इस्रायल म्हणजेच 12 कुळ. आलं लक्षात? या ठिकाणी हा सिद्धांत तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय का पटलं पाहिजे, आत्म्यातून ते आलं पाहिजे तुम्हाला. का फक्त सांगितलंय आणि ठेवावा विश्वास, तसं नाही पाहिजे. त्याच्या मागं वाचनाचा पुरावा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे प्रमाण मी तुमच्या समोर ठेवलेत का तुमच्या अंतःकरणात ते तुम्ही सहमत करावं का खरंच त्या एकामध्ये ती गोष्ट इन्व्हॉल्व आहे. समजतंय? आता सगळ्यातून बेस्ट एक्झाम्पल, ख्रिस्त वधस्तंभावर मेला. कोण मेला? ख्रिस्त. मग फक्त ख्रिस्त वधस्तंभावर मेला का त्यामध्ये आमचा जुना मनुष्य मेला? ख्रिस्त मेला त्याच्यामध्ये आम्ही पण इन्व्हॉल्व आहोत. पण तो एकटाच होता. किती लोक वधस्तंभावर मेले? एक. किती मेले? एक. कोण? येशू. पण आम्ही म्हणतो का आम्ही पण त्याच्याबरोबर वधस्तंभावर मेलेलो आहे. कस काय? एकचा अर्थ होतो एकता, कॉम्बिनेशन. समजतंय? कारण तो नाही, त्यामध्ये आम्ही पण मेलेलो आहोत. जर हे तथ्य तुम्हाला पटतंय काय? येशू वधस्तंभावर नाही मेला तर त्याच्यामध्ये आम्ही मेलो. मग जर तो एकटा असून आपण म्हणतो की तो एकटा नाही, एकचा अर्थ होतो युनिटी. आणि मग तो एक नसून त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट आहोत आत्मिकरित्या. दैहिकरित्या पाहू शकतो का आपण? बरोबर आहे की नाही? आपण काय म्हणू ते कधी घडले? 2000 किती वर्ष पहिले? 16. पण आपण म्हणतो का नाही, विश्वासाद्वारे माझा जुना व्यक्ती येशू मध्ये गेलेला आहे. 2016चा गॅप आहे, तुझा तर जन्मही झाला नव्हता. मग कसं? आत्मिकरित्या विश्वासाद्वारे जर हे प्रमाण बरोबर आहे तर मग दाविदाचं ते प्रमाणही बरोबर आहे. समजतंय का? ठिकाणी ज्या प्रकारे आपण म्हणतो ख्रिस्तानी मरणावर मात दिली, त्यांनी त्याची नांगी ठेचली आणि तो पुनरुत्थानित म्हणजे जिवंत झाला, त्याच्यामध्ये आम्ही पण जिवंत झालेलो आहोत. किंवा आपण म्हणतो एका व्यक्तीद्वारे पाप आलं आणि येशूद्वारे जीवन आलं. बरोबर. मला सांगा, वधस्तंभावर कुणी हरवलं सैतानाला? येशूने. बरोबर. कुणी विजय मिळवला? येशूने. बरोबर. पण तो विजय फक्त त्याचा आहे का आमचा बी आहे? आमचा पण आहे. पण लढला कोण? तो येशू. विजय कुणी मिळवला? येशूने. पण आपण तो विजय स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. पण आपण म्हणतो तो नाही, त्याच्यात मी इन्व्हॉल्व आहे. हाड चाललाय का? समजतंय का सर्वांना? आहे. मग त्याच्या विजयामध्ये जर तुमचाही विजय इन्व्हॉल्व आहे, सेम वे त्या एका दगडामध्ये हे 4 दगड पण इन्व्हॉल्व आहे. सगळ्यातून बेस्ट आहे रोमकाराचं पुस्तक, तुम्ही वाचून पहा. त्यामध्ये सांगितलंय का मरणात तुम्ही बाप्तिस्मा पावले आणि पुनरुत्थानातही तुम्ही सहभागीदार आहात. बरोबर. मग ज्यावेळेस एका व्यक्तीद्वारे मरण येतं तर एका व्यक्तीद्वारे कृपा देखील आलेली आहे. समजतंय? सिंपल एक्झाम्पल आहे. दावीद कोणाकडून लढत होता? इस्रायल लोकांकडून. आणि गल्ल्यात कोणाकडून लढत होता? पलिष्ठी लोकांकडून. असा करार ठरला होता. करार कसा होता की तुमच्यापैकी एक आणि आमच्यापैकी एक. जर दावीद जिंकला तर सर्व इस्रायल जिंकलं, आणि दावीद हारला तर सर्व इस्रायल हारलं. गल्ल्यात जिंकला तर सर्व पलिष्ठी जिंकले, आणि गल्ल्यात हारला तर सर्व पलिष्ठी हारल्या गेले. बरोबर. इस्रायल कोणाला रिप्रेझेंट, दावीद कोणाला रिप्रेझेंट करत होता? इस्रायलला. इस्रायलला.
मग दावीद यश जिंकला, फक्त दावीद जिंकला का त्याच्यामध्ये सर्व इस्रायल जिंकलं? सर्व इस्रायल जिंकलं. बरोबर आहे की नाही? मग येशूने जेव्हा सैतानाला हरवलं तर त्याच्यामध्ये फक्त त्याला विजय नाही मिळाला, त्याच्यात आम्हालाही विजय मिळालेला आहे असा विश्वास आम्ही धरत आहोत. कारण तो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहे, म्हणजे तो त्यांचा त्या ठिकाणी त्याची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे. समजतंय का? सगळ्यातून बेस्ट आहे. आणि याच्या पुढचं अजूनही सोपं एक्झाम्पल भेटू शकत नाही. सगळ्यातून सिंपल कोणतं? ख्रिस्ताचं. का ज्या प्रकारे जर तो त्या ठिकाणी मनुष्यातर्फे लढला, सर्व मनुष्यातर्फे कोण लढला? बरोबर आहे की नाही? जर तो हारला असता, जर तो उठला नसता, तर आम्ही सर्वकालिकासाठी मृत्यूमध्ये संपून गेलो असतो. पण तो आम्हातर्फे लढला, त्यांनी विजय मिळवला. मग हा विजय फक्त त्याचा एकट्याचा नाही, तर आम्हा सर्वांचा आहे. हा सिद्धांत पडतो की नाही? का त्याच्यामध्ये आम्हाला पण विजयी आहे. मग सेम वे त्या एका दगडामध्ये एक दगडाची ताकद नसून उरलेले 4 दगड ही त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करतायत, आणि ते मिळून 5 दगडाची ताकद त्या ठिकाणी निर्माण होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दगडाच, एक तेच का त्या एका दगडात 4 दगड इन्व्हॉल्व आहे. हे सर्व प्रमाण आम्हा समोर आहे. सगळ्यातून बेस्ट एक्झाम्पल येशूचं आहे. का ज्या प्रकारे दावीद इस्रायलला रिप्रेझेंट करत होता, येशू प्रत्येक मानवी जातीला रिप्रेझेंट करत होता. आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याला हरवलं आणि तो विजय झाला, त्यामध्ये फक्त तो विजय त्याचा नाही, तर तो विजय आमचा आहे. जर आपण इकडं लिंक लावू शकतो, मग ती लिंक इकडं पण या ठिकाणी बसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग नेक्स्ट पॉइंट मला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. का ह्या ठिकाणी हे प्रमाण तुम्हाला पटलंय? कामामध्ये 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक असून जमणार नाही. कारण कृपा कशाला दर्शवती? 5ला. कशाला? 5ला. आत्मिक अर्थ 5चा काय होतो? कृपा. कारण अजून एक टॉपिक आहे बायबल मधला, का ज्यास भूक लागली होती, किती मासे आणले आणि किती भाकरी आणल्या होत्या? 2 मासे आणि 5 भाकरी. त्याचाही आत्मिक अर्थ आहे. 2 कशाला दर्शवतं? जुना करार, नवीन करार. आणि 5 प्रभूच्या कृपेला. तो मेसेज वेगळा आहे, पण सांख्यिकीरित्या त्याचा मिनिंग मी तुम्हाला सांगत आहे. का 5 कृपेला दर्शवतं. कशाला? कृपेला. आणि म्हणून 5 गोष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जर आम्ही फक्त प्रार्थना करतोय, तर रिमेनिंग 4 गोष्टी आम्हामध्ये असणं गरजेचं आहे. जर आम्ही आराधना करतोय, तर पुन्हा उरलेल्या 4 गोष्टी आम्हासाठी महत्वाच्या आहे. आम्ही फक्त बायबल वाचतो, तर पुन्हा उरलेल्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर आम्ही उपवास करतोय, फक्त विश्वास ठेवतोय, तर रिमेनिंग गोष्टी तुमच्या पाकिटात असणं गरजेचं आहे. कारण यासाठी का त्या एकट्याचा प्रभाव पडणार नाही, कारण तुमच्याकडे 5 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा युद्ध तुम्हाला फक्त स्वतःसाठी नाही, तर इस्रायल लोकांसाठी, म्हणजे ही आध्यात्मिक वाढ फक्त तुमच्यासाठी नाही, तर प्रभू यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतोय की तुम्ही आता इतरांसाठी लढावं, इतरांना मोकळं करावं, आणि इतरांमध्ये जाऊन प्रभूचा गौरव तुम्हाला करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण दावीद जो लढला, व्यक्तिगत लढत नव्हता. कोणासाठी लढत होता? इस्रायल लोकांसाठी. या 5 गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी यासाठी सांगतोय. पण जर तुला सेवा करायची, जर तुला आत्मे जिंकायचे, जर तुला माझं कार्य वाढवायचंय, तुला माझ्यामध्ये अधिक पळायचंय, तर या 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. समजतंय का? व्यक्तिगतरित्या एवढी काही करायची गरज नाही, पण जर तू इतरांसाठी प्रकाश बनतोय, तर त्यासाठी या सर्व 5 गोष्टी आपल्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. मग तू आराधना उपयोगात आण, ती आराधना तेवढी पॉवरफुल राहील. कारण तुझ्याकडे फक्त आराधना नाही, तुझ्याकडे प्रार्थना पण आहे, तुझ्याकडे वचन आहे, तुझ्याकडे उपवास आहे, तुझ्याकडे विश्वास आहे. मग ती आराधना 100% पॉवरफुल होणार आहे. समजतंय? जर तुम्ही वचन घेताय, सेल मीटिंग्स घेताय, कुठं तुम्ही मीटिंग चालू केलेली आहे, पण फक्त वचन घेऊन चालले, पण 4 गोष्टी नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे प्रार्थना नाहीये, तुमच्याकडे विश्वास नाहीये, आराधना नाहीये, उपवास नाहीये, मग ते वचन लोकांना असं वाटेल कधी संपलं ना, कधी जाईल. समजतंय? लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही. आणि मग आपल्या तोंडावर कोणी म्हणतात नाही ते खूप चांगलं प्रीच करतात, मग तर अजूनच आपलं बॅटरी डाऊन होऊन जाते. समजतंय? म्हणून 5 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे? मग या 5 गोष्टी कशा बॅलन्स करायच्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मी पुन्हा एक डायग्रामद्वारे मी तुम्हाला करून दाखवतो. ग्राफच्या हेल्पने तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तुमच्या स्टडीसाठी खूप चांगलं राहील. कशा प्रकारे या 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. किती गोष्टी पाहिजेत आमच्यात? 5. किती गोष्टी पाहिजेत? 5. कोणकोणती? प्रार्थना, आराधना, वचन
उपवास, विश्वास. पण किती पर्सेंट पाहिजे? 100%. किती पाहिजेत? 100%. बरोबर. 100% ह्या गोष्टी आम्हामध्ये असणं गरजेचं आहे. कशासाठी? कारण आम्हाला कोणाचं कार्य करायचंय? देवाचं. आम्ही प्रत्येक जण स्वप्न बघतो. ज्याही वेळेस एखाद्या क्रुसेड मीटिंग मध्ये गेलं आमच्यावर प्रभाव पडतो. आम्हाला वाटतं का प्रभू मलाही सेवा करायची आहे. ते म्हणतो चांगला निर्णय आहे, पण हे तुला फॉलो करावं लागणार आहे. समजतंय? कारण आपलं स्वप्न क्रुसेड टू क्रुसेड किंवा प्रेयर टू प्रेयर असतं, पण ते म्हणतो मधल्या गॅप मध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे ते स्वप्न पूर्ण होईल आणि तूही प्रभूचा मोठा सेवक सेविका बनणार आहे. पण या 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. पण या कशा पाहिजे? सगळ्या बॅलन्स. कशा पाहिजेत? बॅलन्स म्हणजे कशा? सगळ्यांचं प्रमाण सारखं असणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं का कोणाकोणाला काय आवडती? वचन. मग त्याच्यामध्ये 50% काय सापडतं? वचन. त्याला वचन अधिक आवडतं. पण त्याच्यामध्ये प्रार्थनेचा रेशो एकदम फक्त 10%, आराधना 5%, उपवास नाहीच्या बरोबर, विश्वास 15%. बॅलन्स आहे का? समजतंय का? वचन त्याच्याकडे आहे 50%. वचनात त्याला इम्प्रूव्ह करायचंय, अजून त्याला 50% वचनात वाढायची गरज आहे. पण त्याच्यामध्ये उरलेल्या गोष्टी ज्या त्याला सपोर्ट करणार आहे त्या अत्यंत कमी आहे. प्रार्थना किती लेवल आहे? फक्त 10%. आराधना किती आहे? 5. उपवास गायब. विश्वास किती आहे? 15%. होतंय का बॅलन्स? येस, बॅलन्स होत नाहीये. हे वचनावाल्याला दाखवलं मी. कोण कोण आराधनावाला असेल मग तो इथं 60% असेल आणि इथं 10%. कुठं? वचनामध्ये. आराधना ज्याला जो पाठ आवडतो ना त्याच्यात त्याचा पाठ हाय असतो. समजा मला वचन आवडतं, माझ्यात कोणता प्रमाण जास्त सापडणार? वचनाच. पण बाकीचं लेवल कमी. ते म्हणतो तसं नाही पाहिजे, बॅलन्स पाहिजे. एखाद्याला आराधना आवडती मग आराधना 60%, वचन किती टक्के? फक्त 10. समजतंय? प्रार्थना असेल या ठिकाणी 15%, उपवास असेल 5%, विश्वास असेल 20%. आहे का बॅलन्स? दावीदाने किती गोष्टी घेतल्या? 5. आपल्यामध्ये 5 गोष्टी दिसत नाही. जी गोष्ट आम्हाला अधिक आवडती तिचं प्रमाण अधिक आहे, जे आवडत नाही त्या थोड्या प्रमाणात, नाही तर आहेच नाही. समजतंय का? गाणे जास्त आवडतात, ठीक आहे, मग आराधना जास्त केली. बायबल वाचा म्हणतात, वाचतो बाबा. आणि प्रार्थना तर होऊनच जाती. स्टार्टिंगची प्रेयर, एंडची प्रेयर म्हणजे 5-10% प्रेयर झालीच. समजतंय का? ते म्हणतो ती काय प्रेयर आहे का? फक्त तिथं ओपनिंग आणि क्लोजिंग त्यालाच तू प्रेयर कव्हर करून टाक. समजतंय का? स्टार्टिंग कशाने करतो आपण? प्रार्थनेने. आणि क्लोजिंग कशाने करतो? आणि त्याच्यात 10% प्रभू म्हणतो अजून कुठे एक्स्ट्रा प्रेयर? आम्हाला मी प्रार्थना करतो ना, पण कोणती प्रेयर? स्टार्टिंगला तर प्रेयर करावीच लागते, क्लोजिंगलाही प्रेयर करावीच लागती. त्याच्या पलीकडे तुझ्या तर प्रार्थना दिसत नाही. ते तर स्टार्टर्स आहेत. अजून प्रेयरला कोण वाचणार? व्यक्तिगत ज्या प्रभू तुला गोष्टी दाखवतो त्यासाठी कोण प्रार्थना करणार? प्रेयरचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. वचनचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. जे उपवास बंद झाले ते उपवास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जो विश्वास आहे, जर वचनच नाही तुझ्यामध्ये, प्रार्थना तुझ्यामध्ये नाही, तर विश्वास कुठून येणार? समजतंय? प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. बॅलन्स करा. बॅलन्स असणं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी जर मी 50% करतो, हे जर 5% करतो, तर मला उपवासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग मला प्रार्थनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझी आराधना कमी, मला आराधना वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून जे कमी आहे ते वरती येईल आणि एक बॅलन्स तयार होईल. आणि मग त्या ठिकाणी मी प्रार्थना करू, मी आराधना करू, मी वचन बोलू, मी उपवास करू, मी विश्वासाने काही बोलू, 100% कार्य घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? बॅलन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न करा, परमेश्वर ती कृपा देईल आणि तुमच्यात तो बॅलन्स परमेश्वर आणणार आहे. का? कारण देव जर आम्हापर्यंत हे वचन आणतोय तर देवाची इच्छा आहे का स्पिरिच्युअल बॅलन्स आम्हामध्ये आला पाहिजे. समजतंय का? हे वचन जर आमच्या समोर आलंय तर कोणाची इच्छा आहे? देवाची. येस, प्रभूची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी वचन पाठवले का बॅलन्स कर. बॅलन्स गोष्टी दिसत नाही. जे आवडतं तेच करतो. आवडतं म्हणून करू नको. आध्यात्मिक वाढ होती म्हणून तुला करायचं आहे. समजतंय का? आपला आवडीचा पाठ असतो. गाणं आवडतात म्हणून गाणेच, वचन आवडतं म्हणून वचनच. आणि कोणाकोणाला प्रार्थना आवडती तो फक्त प्रेयरच. आणि काही लोक विश्वास
म्हणजे मोठमोठ्या गोष्टी बोलतात फक्त, नाही देव करणार, देव आहे, बिंदास करू, परमेश्वर ब्लेस करणार. मी म्हणतो तो विश्वास नाही, ते फक्त बोलवचन आहेत. का? कारण तुझ्यामध्ये वचन नाहीये, तर तू ज्याला विश्वास म्हणतो तो विश्वास नाहीये, तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि तो कार्य करणार नाही. समजतंय? म्हणून बॅलन्स करा, बॅलन्स. तुम्ही पहा का तुमच्यात प्रमाण कसलं जास्त आहे. प्रभू लगेच तुम्हाला सांगून देईल की बघ, तू वाचण्याकडे तुझं अधिक लक्ष आहे, तुझे प्रार्थना कमी आहेत, तुझे उपवास कमी आहेत, तू लक्ष दे इथं, उपवास वाढव, प्रार्थना वाढव, वचन वाचायला सुरुवात कर. विश्वास गायब आहे, विश्वासाच्या आत्म्यासाठी प्रभूकडे प्रार्थना कर का देवा तो धैर्याचा आत्मा मला दे, का मी विश्वासाने सांगावं लोकांना, का विश्वासाने जात चेक करा तुम्ही बरे झालेले आहात. समजतंय? बॅलन्स करणं गरजेचं आहे. 5 गोष्टी आहेत पण त्याचं प्रमाण प्रॉपर सापडत नाही. काही आहेत आणि काही बिलकुल गायब झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रभू म्हणतो का तुझ्या ज्या आत्मिक गोष्टी मारायला टेकल्यात त्या पुन्हा काय कर, जागृत कर, त्याला तू स्थिराव. यस, काय प्रगटीकरण शब्द वापरलाय का तुझ्या ज्या गोष्टी आहेत आत्मिक त्या कशा झाल्यात, मारायला टेकल्यात, त्या काय कर, स्थिराव. म्हणजे पुन्हा उपवास चालू कर, पुन्हा विश्वासाचा आत्मा तुला मिळावा म्हणून प्रार्थना सुरू कर, वचन वाचायला अधिक वेळ द्यायला सुरुवात कर. हे होणं गरजेचं आहे. तरच तुम्ही एक घातक शस्त्र बनाल आणि सैतानाच्या समोर तुम्ही चांगलं प्रकारे लढून त्याला प्रत्युत्तर देऊ शकता, त्याला हरू शकता. पण जर 5 बॅलन्स नाहीये तर इफेक्ट वाहणार नाही. मग फक्त ड्रीम्स राहणार का प्रभू तसं बनव, असं बनव, आपण काय तसं बनणार नाही. समजतंय का? एखाद्याची आराधना पाहिली, एखाद्याचं वचन पाहिलं तर वाटतं का मला हे असं बनायचं आहे. पण ते म्हणतो का रस्ता कोण हे करणार, त्या रस्त्याने कोण जाणार, तो रस्ता ही इम्पॉर्टंट आहे. तू पाहतो, तू प्रभावी होतो, लगेच प्रार्थना का देवा असाच अभिषेक, पण प्रयत्न कोण करणार यासाठी. समजतंय का? आपला काय वाटतं अभिषेक म्हणजे कसा एक पॉवर येतो, सुपर नॅचरल पॉवर, तो आला का डायरेक्ट माझ्यातून ते कार्य सुरू. पण तो पॉवर ऑटोमॅटिक येत नाही, याच्यातून तो पॉवर जनरेट होत जातो. समजतंय का? प्रार्थना करताल तो स्पिरिच्युअल पॉवर येणार, आराधना करताल तो पॉवर येणार, वचन वाचणार तो पॉवर जनरेट होईल, उपवास करणार तो पॉवर जनरेट होईल, यास तुम्ही विश्वासाचा आत्मा मागताल तो पॉवर जनरेट होईल. आणि मिळून हे सर्व मिळून एक चांगला दैवी पॉवर तुमच्यामध्ये उत्पन्न होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आपण फक्त एकच पार्ट पाहतो, त्यांनी हात ठेवला, हो तो वचन बोलला, हो त्यांनी असं सांगितलं, एक पाठ बघू नको, या 5 गोष्टी बघ, हे तू घे, म्हणजे तू जे स्वप्न बघतो ते 100% पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मग हा असा चार्ट बनवायचा कुणी? स्वतः. कारण मी पहिलेच बनवला, देवाने ज्यावेळेस वचन दिलं त्याच वेळेस माझा चार्ट मला त्यांनी दाखवून दिला. फ्रँकली सांगतो का प्रभू दाखवलं का वचनचं प्रमाण चांगलं आहे पण अजून तुला वाचनात वाढायचं आहे. उपवास पण तुझे कमी आहेत पण उपवासाच्या प्रमाणात तुला वाढायचं आहे. आणि सगळ्यातून कमी जी लेवल आहे ती आराधना आणि प्रार्थनेची आहे, त्याची लेवल तुला इम्प्रूव्ह करायची आहे. आणि मग देवाचा आत्मा रोज बोलतो का बॅलन्स कर, बॅलन्स कर. समजतंय का? प्रभूने माझा चार्ट मला दाखवला, स्टडी त्याच्यावर चालू आहे, आणि मला ही डायनेमिक शस्त्र प्रभूच्या राज्यासाठी बनायचं आहे. मग या ठिकाणी देवाची इच्छा आहे का असा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असावा का मला कोणत्या गोष्टीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. समजतंय का? मग असं नाही का तुम्ही आराधनेत जास्त तर मग आता चला ही जास्त बंदच करून टाकतो, दुसरंच करतो फक्त, तसं नाही. इथं 100% टाइम द्यायचा का, इथं 50% टाइम दे, 40% टाइम दे, आणि रिमेनिंग टाइम तुला दुसऱ्या गोष्टीने द्यायचा आहे. बॅलन्स करायचं, एकदम सोडायचं नाही. डाएट घेतो ना आपण त्या प्रकारचं एकदम डाएट हे काय करा, बॅलन्स करा. बघा एकदम लाईनीमध्ये आण, संतुलित व्हाल तुम्ही आणि देवाचं महान कार्य तुमच्याद्वारे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आवड गेला चार्ट? समजतो. असा चार्ट फ्रँकली स्पीकिंग करा, कारण देवाचा आत्मा आम्हाशी बोलतोय का आम्हाला तो सांगतोय की तू चेक कर तुझं लाईफ. जर माझं वचन तुझ्यापर्यंत आलंय तर मला काय तर तुझ्यामध्ये करायचंय, माझी इच्छा माझी योजना आहे. पण जर आपण त्याची प्लॅनिंग एक्सेप्ट करत नाही तर आपल्या बाजूवर हा ग्रेस जाईल आणि मग तो वाढेल तर प्रॉब्लेम होईल. समजतंय का? त्याला नाही, कोणाला? आपल्याला. म्हणून तू संधी सोडू नको. दाविदाने 5 गोटे निवडून घेतले,
तुझ्यासाठी 5 गोटे गुळगुळीत काय आहे आध्यात्मिक मी तुला सांगितलेले आहे, हे निवडून घे. तुझ्यात खूप मोठं कार्य आणि माझा गौरव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करा, असा डायग्राम बनवा, चेक करा, प्रभूला विचारा का प्रभू मी कशात जास्त चालतोय, कोणत्या गोष्टी कमी आहेत. 100% देवाचा आत्मा बोलल. यस, मी तुम्हाला सांगतो की 100% देवाचा आत्मा तुम्हाला बोलल, तुम्हाला सांगाल का ही गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे, तुला हे वाढवायचं आहे. आणि जर तो बोलल तर प्लीज तसं करा आणि पहा येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुमचा माहिती यूज करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? करणार का? येस. मला नाही, देवाला तुम्ही सांगताय, कारण आपण देवाच्या नावात जमलोय. प्रभूचा आत्मा या ठिकाणी आहे. चार्ट बनवा, चेक करा, जे कमी येते वाढवा, प्रभू कृपा देईल आणि तुमचा खरंच अजून उपयोग होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? प्रार्थना करणार आहोत आपण. आभार मानतो, आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. तुला धन्यवाद देतो का देवा तू आम्हाशी बोलला, का तुझी इच्छा आहे का आम्हा प्रत्येकांना एक चांगलं घातक शस्त्र बनवावं सैतानाविरुद्ध. येस लॉर्ड. आणि मग प्रभू तू आम्हाला सांगितलं की 5 गोष्टी तू आपल्यामध्ये घे. येस. प्रार्थना आहे, आराधना आहे, वचन आहे, येस लॉर्ड, उपवास आहे, विश्वास आहे. येस. आणि जर प्रभू अजूनही काही गोष्टी असतील तर त्याही गोष्टी आम्हाला प्रगट कर प्रभूला. येस अबा फादर. आमच्या धैर्याचा आत्मा दे प्रभू परमेश्वर. येस अबा फादर. आणि आम्हाला तुझा गौरव होते. येस तुझा गौरव. हे प्रभू पवित्र आत्मा देवा, येस आमचं आत्मपरीक्षण कर माझ्या प्रभू. येस लॉर्ड. आम्हाला कळू दे का कोणती गोष्ट आमच्यामध्ये कमी आहे. येस प्रभू. कोणत्या गोष्टीचा आम्ही कंटाळा करतो प्रभू. येस लॉर्ड. आम्ही त्याच गोष्टी करतो ज्या मनाला आवडतात. येस. पण प्रभू अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या तुला आवडतात. येस प्रभू. पण देवा आम्ही कंटाळा करून त्या करत नाही प्रभू. येस लॉर्ड. हे प्रभू मग आमच्यात आळशीपणा असेल, आमच्यात लाजळूपणा असेल, येस लॉर्ड, आमच्यामध्ये कंटाळणारा आत्मा असेल, येस आम्हापासून दूर कर माझ्या परमेश्वर. येस लॉर्ड अप्पा फादर. कारण आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, येस लॉर्ड, आम्हाला वचनामध्ये वाढायचं आहे, येस अप्पा फादर, आम्हाला आराधनेमध्ये वाढायचं आहे प्रभू. येस लॉर्ड अप्पा फादर. पण अनेक गोष्टी आम्हाला अडवतात प्रभू. येस. कंटाळा आम्हाला वचन वाचू देत नाही. येस प्रभू. लाजळूपणा आम्हाला मन मोकळेपणे आराधना करू देत नाही प्रभू. येस लॉर्ड. पोटाची भूक आम्हाला उपवास करू देत नाही प्रभू. येस अप्पा फादर. भीती आम्हाला विश्वास ठेवू देत नाही पिता. येस अप्पा फादर. प्लीज आम्हाला कृपा दे. येस लॉर्ड. आध्यात्मिकरित्या आम्ही वाढावं प्रभू येस परमेश्वर. अप्पा फादर. आम्हाला ताकद दे माझ्या परमेश्वर. येस लॉर्ड. आज जसे प्रत्येक जण आपल्या घरी आपल्या पायावर येऊन बसतील तुझ्या समोर माझ्या येस अप्पा परमेश्वर, फादर. प्लीज यांच्याशी बोल प्रभू. येस किंवा या लॉर्ड. क्षणाला बोल माझ्या परमेश्वर. येस अप्पा त्यांना फादर. दाखवते कुठं कमी पडतात माझ्या येस. परमेश्वर. आम्ही कुठं कमी आहोत प्लीज आम्हाला दाखव. आम्हाला ते शस्त्र बनायचं येस आहे. अप्पा फादर. आम्हाला प्रभू साहित्याचा नाहीनाट करायचा आहे. येस. आम्हाला लोकांमध्ये तुझा गौरव करायचा आहे. येस. आम्हाला आत्मे जिंकायचे आहे. येस. प्रभू आमच्या लोकांना आम्हाला बरं झालेलं पाहायचं आहे माझ्या येस, अप्पा परमेश्वर. फादर लॉर्ड. प्लीज आम्हाला कृपा दे. येस. प्लीज आम्हाला दाखव माझ्या परमेश्वर. येस, अप्पा आणि त्या फादर. गोष्टी आम्हाला कमी आहेत येस. त्या वाढू दे माझ्या पित्या. येस अप्पा फादर. आणि प्रत्येक गोष्ट 100% आम्हामध्ये होऊन तुझा गौरव येस, होते. अप्पा फादर. आमची प्रार्थना कमी असेल तर आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढव. येस, लॉर्ड. आमची आराधना कमी असेल तर आम्हाला आराधनेमध्ये वाढव. येस, अप्पा वचनामध्ये आम्ही कमी असेल तर प्लीज आम्हाला वचन वाचायची कृपा दे प्रभू येस, अप्पा परमेश्वर. फादर. आम्ही उपवास करत नसेल तर उपवास करण्याची शक्ती आम्हाला दे माझ्या येस पित्या. अप्पा फादर. प्रभू विश्वाचा आत्मा आम्हाला दे माझ्या पित्या. येस अप्पा फादर. आणि प्रत्येकात तुझा गौरव हो. येस लॉर्ड. कारण देवा आजचं वचन आम्हामध्ये पूर्ण झालेलं आम्हाला पाहायचं. येस प्रभू. कारण यात तुझा गौरव आहे, येस. यात तुझा महिमा आहे प्रभू. येस लॉर्ड. यात तुझ्यात मी मोठं कार्य करणार आहे प्रभू. येस अप्पा फादर. यात प्रभू माझ्या वाटेला चांगलं फळ येणार आहे, येस, आमेन. चांगला मुकुट येणार आहे येस, माझ्या आमेन, अप्पा फादर परमेश्वर. गॉड. मग ही धाव मला धावायची प्रभू. येस, अप्पा त्या फादर. गोष्टी मला करायच्या आहेत प्रभू येस, परमेश्वर. अप्पा फादर. पण देवा प्रार्थना करून मला विसरायचं नाहीये. येस. अनेकदा मी निर्णय घेतो, येस, अनेकदा मी प्रार्थना करतो, येस. पण पुन्हा मी विसरून जातो, येस, पुन्हा मी जगात हारून जातो प्रभू. येस, पुन्हा अप्पा एक फादर. संदेशाला मला आठवण होती प्रभू. येस, लॉर्ड. का मी विसरावं तुझे मार्ग, येस. का मी आवेशात कमी व्हावा माझ्या परमेश्वर. येस, लॉर्ड. 24 तास मला आत्म्यात ऍक्टिव्ह ठेव प्रभू. येस, अप्पा 24 फादर. तास तुझं वचन माझ्यामध्ये गाजू दे माझ्या येस, अप्पा फादर परमेश्वर. मी गॉड. थंड होऊ देऊ नको प्रभू. येस, अप्पा मला फादर. वाढव प्रभू, मला येस. आत्म्याने भर येस, अप्पा परमेश्वर. फादर मला लॉर्ड. आतून प्रोत्साहन दे माझ्या पित्या येस, परमेश्वर. अप्पा फादर मला लॉर्ड. प्रार्थना करणारं मन दे. येस. मला आराधना करण्यासाठी बोलणेच दे माझ्या येस, अप्पा परमेश्वर. फादर. मला विश्वासाचा आत्मा दे, येस. उपाची शक्ती दे माझ्या परमेश्वर. येस अप्पा फादर. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. येस तुझा गौरव. तुझ्या कृपेने प्रत्येकावर पवित्र आत्म्याचा सामर्थ्य अभिषेक आम्ही स्वीकारतो. स्वीकारतो देव बाप्पा. आजच्या वाहनाने स्पर्श कर माझ्या येस परमेश्वर. अप्पा फादर. या ठिकाणामध्ये आहे जे घरात टीव्हीवर पाहताय, तुझा येस, पवित्र प्रभू. आत्म्याचा अभिषेक मी मोकळा येस, करतो. अप्पा. सामर्थ्य मी स्वीकारतो प्रभू. येस लॉर्ड. या वाचनाने त्यांना स्पर्श केला, तुला धन्यवाद येस, देतो. धन्यवाद देतो. आणि विश्वास ठेवतो की या 5 गोष्टीद्वारे ते मोठे सेवक बनतील, येस, आमेन. मोठं कार्य करतील येस, आणि लॉर्ड. तुझा गौरव करतील माझ्या येस परमेश्वर. अप्पा फादर. थँक्यू फादर, धन्यवाद येशू. तू आम्हाशी बोलला. येस लॉर्ड. कारण देवा तुला आम्हामध्ये इंटरेस्ट आहे माझ्या येस प्रभू. अप्पा फादर. आणि म्हणून तू सांगतो की 5 गोष्टी कर. येस.
मला तुझ्यात मोठं कार्य करायचं आहे. येस आमेन. हे प्रभू आम्ही करणार तुझ्या कृपेने, करणार देव. तुझ्या कृपेने आम्ही करणार Yes, माझ्या आम्ही परमेश्वर. करणार देव बाप्पा. थँक्यू फादर करून घेतल्याबद्दल. धन्यवाद करून घेतले प्रभू या सर्वांना आशीर्वाद देऊन तुझी Yes, कृपा आम्ही आशीर्वाद स्वीकारतो. देतो. दादाला आशीर्वाद. सर्व गौरव देऊन ही प्रार्थना मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन. बसूया आपण.